आज आपण पाहणार आहोत अगदी क्रिस्पी डोसा रेसिपी, जी बनवायला अगदी सोपी आहे, काही मिनिटातच तयार होते आणि मला आत्ताच्या आत्ता डोसा खायचा अशा म्हणणाऱ्यांसाठी तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत क्रिस्पी डोसा रेसिपी, जी अगदी पटकन तयार होते। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी 1 कप बारीक रवा घेतलाय, तुम्ही वाटीच्या मेजरमेंटने घेतलं तरी काही हरकत नाही। आता हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, त्यासाठी मिक्सर जारमध्ये ओतून मी एकदा फिरवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सरमधून फिरवून घेतले। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यात घालायचं आहे आपल्याला बेसन पीठ, त्यासाठी मी इथं 2 चमचे बेसन पीठ घेतले। आता यात घालूया 2 चमचे गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता इथं मी 1 कप दही घेतले, जे मी रात्री लावलं होतं, अगदी फ्रेश आहे। तर 1 कप दही घेतले। आता यात हळूहळू आपल्याला घालून घ्यायचं आहे, जेणेकरून लम्स होणार नाहीत अशा पद्धतीने। तर निम्म मी घातलं, त्यानंतर मिक्स करून घेतलं, परत मी निम्म घातले। तर 1 कप दही आपण इथं वापरलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच कपाने आपण 1 कप पाणी घेतलं आहे आणि हळूहळू करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यात असलेले लम्स म्हणजे गुठळ्या छानपैकी निघून जातील, एकसारखं हे बॅटर तयार होईल। तर एकसारखं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालत। तर 1 कप दही घेतलं होतं, 1 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं निम्म पाणी आपण यात घातलं आहे। तर अशा पद्धतीने चमच्याने किंवा विस्करच्या सहाय्याने तुम्ही हे फेटून घेऊ शकता। तर तयार आहे आपलं बॅटर। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। आता हे 15 मिनिटासाठी मी रेस्टला ठेवलं आहे। तर 15 मिनिटं आपले इथं झालेत, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता यात घालायचं आहे आपल्याला सोडा। तर पाव चमचा मी सोडा घातला आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। आमच्याकडे भरपूर पाऊस होतो आहे, तोही गारांचा पाऊस होतो आहे, तर तुम्ही बॅकग्राऊंडला आवाज ऐकू शकता। तर छान बॅटर आपलं फेटून झालं आहे आणि कन्सिस्टन्सी बघू शकता इथं। अशा पद्धतीने छान फेटून घेतलं आहे। आता मी इथं गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवते, पाणी घालून घेतलं आहे थोडंसं, कॉटनच्या फडक्याने ते पुसून घ्यायचं आहे आणि तवा सेट करून घ्यायचा आहे। थोडंसं तेल घातलं आहे आणि आता 1 पळी बॅटर याच्यावर घालायचं आहे। अशा पद्धतीने पसरून घ्यायचे। अगदी झटपट होतात हे डोसे, बनवायलाही सोपे आहेत। गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि थोडंसं वरून तेल घालायचं आहे आणि छान असं लाल होईस्तोवर भाजून घ्यायचं आहे। तर ह्याने क्रिस्पी होतात हे डोसे। तर इथं बघू शकता तुम्ही, आपल्या डोसेचा रंग बदलला आहे, मस्त असा लालसर दिसतोय, थोडासा असा ब्राऊन रंग आला आहे। आणि या स्टेजला आता आपण हा डोसा काढून घेऊया। तर अशा पद्धतीने अगदी झटपट आपला डोसा तयार झाला आहे। आता दुसराही डोसा आपण यात घालूया। तर तवा सेट करून घ्यायचा आहे, त्यासाठी थोडंसं पाणी शिंपडलं आहे आणि कॉटनच्या कापडाने पुसून घेतलं आहे। परत 1 पळी बॅटर घालायचं आहे आणि व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे, हे पसरून घेतलं आहे व्यवस्थित। तर दुसराही डोसा आपला छान तयार होतोय। अशा पद्धतीने फुल फ्लेम करून घ्यायची, वरून थोडंसं तेल घालायचं, उलटण्याने प्लेन करून घेतला आहे मी परत एकसारखा। जे वरचं जाडसर मिश्रण होतं पिठाचं, ते उलटण्याने प्लेन करून घेतले। थोडं तेल घालायचे आणि व्यवस्थित ब्राऊन होईस्तोवर खालून भाजून घ्यायचे। तर अशा पद्धतीने दुसराही डोसा आपला छान तयार झाला आहे। तर हाही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा पद्धतीने आपला क्रिस्पी इन्स्टंट डोसा तयार झाला आहे। तर हे तुम्ही सांबर बरोबर, चटणी बरोबर किंवा सुक्या बटाट्या भाजी बरोबर सुद्धा हे सर्व करू शकता। तर झटपट डोसा रेसिपी तयार झाली आहे। क्रिस्पी डोसा रेसिपी आहे, तुम्ही बनवून बघा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.